नमस्कार श्रोते हो. प्रज्ञादर्शन हे मानव, बुद्धिमान यंत्र व सकल सृष्टीच्या हितकारक सहनिर्मितीसाठी ज्ञानकणिका आणि कर्मकणिका या दोन मूलभूत संकल्पना मांडते. या ज्ञानकणिका आणि कर्मकणिकांना प्रत्यक्ष जगात आकार देण्यासाठी संघातशास्त्र हे एक प्रभावी आणि व्यावहारिक साधन प्रदान करते. या ज्ञानयात्रेत आपले मनःपूर्वक स्वागत. भारतीय तत्वज्ञानाची सुरुवात उत्तरांपासून होत नाही, ती प्रश्नांपासून होते. मी कोण आहे? हे जग काय आहे? जीवनात दुःख का आहे? कर्म म्हणजे काय? मृत्यूनंतर काय होते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दुःखातून मुक्ती शक्य आहे का? हे प्रश्न केवळ भारतातच विचारले गेले असे नाही, ते प्रत्येक संवेदनशील मनाला पडतात. भारतीय तत्वज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नांना अनेक विचारवंतांनी अनेक मार्गांनी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. आज आपण त्या 10 प्रमुख विचार मार्गांची ओळख करून घेणार आहोत. या आकृतीकडे नीट पहा. ही कोणत्याही एका दर्शनाची मांडणी नाही. हे मानवी जीवनाचे एक समान प्रारूप आहे. एका बाजूला जन्म आहे, दुसऱ्या बाजूला मृत्यू. मध्यभागी व्यक्ती, तिचे कर्म, त्यांची फळे, सुख-दुःख, जगाशी असलेले संबंध आणि अखेरीस मुक्तीची शक्यता आहे. काही दर्शने ब्रह्म स्वीकारतात, काही माया स्वीकारतात, काही सूक्ष्म शरीर मानतात, काही या संकल्पनांना पूर्णपणे नाकारतात. परंतु या सर्वांनी या जीवन प्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच हे प्रारूप आपल्या पुढील तुलनात्मक अभ्यासाचा आधार आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जर कर्माचे परिणाम तात्काळ संपत नसतील, तर ते पुढे कसे टिकतात? अनेक भारतीय दर्शने या प्रश्नाचे उत्तर सूक्ष्म शरीर, संस्कार, कर्मसंचय किंवा चेतना सातत्य अशा संकल्पनांनी देतात. पुण्य आणि पाप ही केवळ धार्मिक कल्पना नसून कर्मांचे परिणाम दर्शवणारी तत्वज्ञानातील भाषा आहे. हे परिणाम व्यक्तीच्या भविष्यातील अनुभवांना आकार देतात. सर्व दर्शने हे स्वीकारतात असे नाही, परंतु हा प्रश्न जवळजवळ सर्वांनी विचारलेला आहे. भारतीय तत्वज्ञानाची परंपरा मोठ्या प्रमाणावर दोन गटात विभागली जाते. पहिली म्हणजे वैदिक परंपरा. ही वेदांना प्रमाण मानते. यामध्ये मीमांसा, वेदांत, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग ही दर्शने येतात. दुसरी म्हणजे अवैदिक परंपरा. ही वेदांना अंतिम प्रमाण मानत नाही. बौद्ध, जैन, चार्वाक आणि अजीविक ही या गटातील प्रमुख दर्शने आहेत. लक्षात घ्या, ही विभागणी विरोधासाठी नाही, तर विचारांच्या विविध स्रोतांची ओळख करून देण्यासाठी आहे. या स्लाइडमध्ये 10 दर्शनांचा मूलभूत गाभा एका नजरेत दिसतो. मीमांसा धर्मावर भर देते, वेदांत ब्रह्मज्ञानावर, न्याय तर्क आणि प्रमाणांवर, वैशेषिक पदार्थांच्या वर्गीकरणावर, सांख्य पुरुष आणि प्रकृती यांच्यातील भेद स्पष्ट करते, योग प्रत्यक्ष साधनेचा मार्ग दाखवतो. बौद्ध दर्शन दुःख आणि निर्वाणावर भर देते, जैन दर्शन अहिंसा आणि कर्मबंधनावर, चार्वाक प्रत्यक्ष अनुभव आणि ऐहिक जीवनावर, तर आजीविक नियतीच्या संकल्पनेवर भर देते. ही सर्व दर्शने मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात. आता आपण या संपूर्ण सादरीकरणातील सर्वात महत्त्वाच्या स्लाइडकडे आलो आहोत. डाव्या बाजूला समान प्रश्न आहेत. परमसत्य, जीव, जगत, कर्म, दुःख, पुनर्जन्म, मुक्ती.
आणि वरच्या बाजूला 10 दर्शने आहेत. प्रत्येक दर्शन या प्रश्नांची स्वतःच्या पद्धतीने उत्तरे देते. यामुळेच भारतीय तत्वज्ञानात विविधता दिसते. परंतु ही विविधता विसंगती नाही. ती विविध दृष्टिकोनांची समृद्धी आहे. या स्लाइडमध्ये एक अत्यंत सुंदर गोष्ट दिसते. मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु प्रत्येक दर्शनाचे अंतिम ध्येय मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण करणे हेच आहे. चार्वाक सुखाचा विचार करतो, बौद्ध निर्वाणाचा, जैन मोक्षाचा, सांख्य कैवल्याचा, योग समाधीचा, न्याय अपवर्गाचा, वेदांत ब्रह्म साक्षात्काराचा. शब्द वेगवेगळे आहेत, परंतु सर्वांच्या केंद्रस्थानी आहे दुःखातून मुक्ती आणि अधिक उच्च जीवनप्राप्ती. ही आकृती 10 दर्शनांमधील परस्पर संबंध दाखवते. एका टोकाला चार्वाक आहे. तो पुनर्जन्म आणि ईश्वर नाकारतो. पुढे आजीविक, बौद्ध आणि जैन ही दर्शने कर्म आणि पुनर्जन्म स्वीकारतात, पण त्यांची मांडणी वेगळी आहे. सांख्य ईश्वराशिवाय विश्व समजावते. योग विशेष पुरुष म्हणून ईश्वर स्वीकारतो. न्याय आणि वैशेषिक ईश्वराला वेगवेगळ्या प्रकारे मान्यता देतात. वेदांतात ब्रह्म ही अंतिम वास्तविकता बनते. ही आकृती आपल्याला सांगते दर्शने एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी नाहीत. ती एका समान जीवन प्रक्रियेची वेगवेगळी स्पष्टीकरणे आहेत. भारतीय तत्वज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संवाद. एका विचाराने दुसऱ्याला प्रश्न विचारला, तर्क झाले, वाद झाले, भाष्ये लिहिली गेली, टीका झाली आणि त्या प्रक्रियेत विचार अधिक परिपक्व होत गेले. म्हणून भारतीय तत्वज्ञान ही बंद परंपरा नाही, ती सतत विकसित होत राहिलेली ज्ञान परंपरा आहे. या संपूर्ण प्रवासातून एकच संदेश स्पष्ट होतो. 10 दर्शने, 10 वेगवेगळे मार्ग, 10 वेगवेगळ्या भाषा, परंतु मानवी प्रश्न एकच आणि अंतिम शोधही एकच. सत्याचा शोध, प्रज्ञेचा शोध आणि दुःखापासून मुक्ती. हीच भारतीय तत्वज्ञानाची खरी ओळख आहे. आजच्या विवेचनात आपण कुठेही दर्शने खोलात जाऊन शिकलो नाही. आजच्या विवेचनाचा उद्देश हा दर्शन अभ्यासाकरता एक नवीन दृष्टिकोन प्रदान करणे हा होता. आता आपण या भागाचा समारोप करीत आहोत. या विषयाने तुमची जिज्ञासा जागृत झाली असेल तर माझ्या संकेतस्थळावरील सविस्तर निबंध तुम्हाला या विषयाचे अधिक सखोल व्यापक आकलन करून देईल.